भुजबळांमागे असलेल्या चौकशा सगळ्या थांबल्या म्हणून भुजबळांनी थांबणं पसंत केलं। मनोज जरांगे स्वतः आणि मागे असलेली ताकद कॉमन मॅनची इथे भल्या भल्यांना बॅकफुटला यावं लागतंय। भुजबळ हताश की हा सुद्धा अहंकार। जरांगेंपुढे हात टेकण्याचा अर्थ काय? भुजबळ असे सरेंडर करणार नाहीत। यामागे खूप मोठा गेम। फक्त या यूटर्नची स्टाईल आवडली। नेमकं घडलंय का? अरे देव काय देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना। असं काय करतात देवांचं काय ते बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं। सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये रात्रीपासून एकच बातमी हायलाइट होते, ती म्हणजे छगन भुजबळांचा यूटर्न। असं काय घडलं की छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांचं अस्तित्व आणि नेतृत्व दोन्हीही गोष्टींना सलाम ठोकला। सहजासहजी भुजबळ जरांगेंपुढे सरेंडर करणार नाहीत हे उभा महाराष्ट्र जाणतो। यामागे नेमका काय पॉलिटिकल गेम आहे हा नंतरचा भाग। पण जे असेल ते असेल, चाल खेळण्यासाठी का होईना पण भुजबळांनी मागे येणं पसंत केलं असं सुद्धा जनजनार्दन म्हणू लागले। दुसरी बाजू त्याची अशी सुद्धा, आता भुजबळांमागे असलेल्या सगळ्या चौकशा थांबल्या आहेत का, म्हणून आता भुजबळांनी सुद्धा थांबणं पसंत केलंय का, अशा चर्चा सुद्धा जोर धरू लागलेल्या आहेत। जेव्हापासून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये सभा लावल्या, त्यांच्या विरोधामध्ये बोलले, मराठा समाजाला थेट अंगावर घेतलं, या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं त्यांचं ओबीसी समाजाप्रती प्रेम होतं की आपल्या मागच्या चौकशा थांबणं हा त्याच्या मागचा एक हेतू होता, असे प्रश्न निर्माण झाले। कारण जसजसे दिवस गेले तसतसं समजलं की भुजबळांमागे जितक्या चौकशा लागल्या होत्या एवढंच काय तर ईडीने सुद्धा सांगितलं की आम्हाला भुजबळांवरती नेमका आम्ही काय आरोप लावले होते ते आरोपच आम्हाला आठवत नाहीत। म्हणजे इतके मोठ्या प्रमाणावरती हॅट्रिक छगन भुजबळांनी या सभ्यांच्या माध्यमातून आणि त्यासोबतच मराठा समाजाच्या विरोधात जाऊन या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी कमवल्या, त्या म्हणजे त्यांच्या चौकशाच थांबल्या। आणि त्यामुळे आता सगळ्या चौकशा संपल्या आहेत का, त्यामुळे छगन भुजबळांनी यूटर्न घेणं पसंत केलंय का, अशा सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत। राज्याच्या राजकारणामध्ये आता छगन भुजबळ नेमकं पुढची भूमिका काय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अजित पवारांना सुद्धा काही प्रमाणावरती शॉक बसला की नेमकं छगन भुजबळांनी असं का म्हटलंय। छगन भुजबळ आमच्यातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना असं आम्ही हतबल हताश होऊ देणार नाहीत, असं अजित पवारांनी म्हटलं आणि विषयाला तिथेच पूर्णविराम दिला। पण एकंदरीत जर बघितलं तर भुजबळ म्हणतात की मी माझ्या सभेमध्ये जितकं काही बोललो ती सगळी भाषणं मी मागे घेतो। अर्थातच तो आविर्भाव होता, तो टोमणा होता आणि त्या वाक्यांमध्ये अहंकार दडलेला होता। आता जसं जरांगे सांगतील तसं सरकार करेल असंही म्हटलं। सुप्रीम कोर्टाचं काय घेऊन बसलात, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा माणसं आहेत, जो राज्याच्या हातामध्ये जे निर्णय आहेत ते घेऊन टाका, मनोज जरांगे पाटलांचं ऐका, अशा शब्दामध्ये भुजबळ बोलत होते। खरं तर ते बोलत असताना हसू सुद्धा येत होतं, या मुद्द्यांचं हसू येत होतं की भुजबळांसारखी व्यक्ती असं कसं काय बोलू शकते। पण या सगळ्या गोष्टींमध्ये असं म्हणता येऊ शकतं की जेव्हा कॉमन मॅन एकत्र येतो, जेव्हा सर्वसामान्य माणूस एकत्रित येतो, त्यावेळी मोठ्यात मोठ्या दडपशाहीला, मोठ्यात मोठ्या हुकुमशाहीला आणि मोठ्यात मोठा निर्णय बदलवण्याची ताकद कॉमन मॅनमध्येच असते। त्यामुळे कॉमन मॅनला कधीही हलक्यात घेतलं नाही पाहिजे। या सगळ्या घडामोडी बघितल्या तर भुजबळांचा या मागचा बॅकफुटचा प्लॅन काय असू शकतो की भुजबळ म्हणतात त्या पद्धतीने खरोखरच आता ते मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलणं थांबवणार आहेत का? कमेंट करायला विसरू नका। आणि भुजबळांनी असं सहजासहजी केलेल्या सरेंडर बाबत तुम्हाला काय वाटतं? भुजबळांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? कमेंट करायला विसरू नका। जय महाराष्ट्र पब्लिक।